पुढची बातमी, ओबीसीच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय। त्याबरोबरच भाजप आमदार प्रसाद लाड, मनोज जरांगे आणि शरद पवार, रोहित पवारांवरती देखील लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे। बघूयात। तुमच्या हातात वाढप्याचं पात्र आलं म्हणून पाहुण्या रावळ्यांना तोंड बघून कारखाने वाटले, सुतगिरण्या दिल्या, तिकीटं दिली, पक्ष काढले। काल पवारांचा पक्ष होता बघा, तो अजितदादा पवारांचा। त्याची बॉडी काढा ना, त्या बॉडीवर कोण आहेत बघा बरं। पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, रयत शिक्षण संस्था। काल परवाचे रोहित पवार नावाचं बांडगुळ, त्याला उत्तर विभागाचा रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष शरद पवारांनी केला। ज्या शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची, रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊरावांना पाटील, त्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉजमध्ये खाडाखोड करून हयात रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शरद पवारांनी घेतलं। हॉटेलवाला, झाडू पोचा करणारा आमदार, तो मनोज जरांगेकडे जातो। काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला? तुम्ही ओबीसीच्या अनात माती कालवायला चालला आहात। तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय। म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो। पहिला आमदारकीचा राजीनामा देन, तुझी काय अक्कल पाजळायची? तू पण बस उपोषणाला। आजही सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या खात्यांना डायल्यूट केले जातात ना। वंदनीय अजितदादा पवार यात माहीर होते। शिरसाटांची आदळ आपट तुम्ही बघितली, पण हे काय यांचं राजकारणामध्ये काय गुंतलंय, कुठं गुंतलंय? अरे एकदा जनतेसाठी काम करा ना। अरे द्या राजीनामे त्या मंत्रिपदाचे, सर्वसामान्य माणसं गळ्यात ताईत बांधून तुम्हाला घेतील। संघर्ष आम्ही करणार आहोत, कुणाला राजकारण करायचे त्यांना करू द्या, ओबीसीचे असू देत किंवा आमच्या SC ST मधले नेते असतात, तुम्ही राजकारण करा साल्या हो। आम्ही संघर्षाची भूमिका घेणार, आम्ही संविधानिक तत्वासाठी भांडणार।